नमो नमः सर्वेभ्यः छात्रेभ्यः युष्माकं स्वागतमस्ति। अधुना वयं दृकश्राव्यमाध्यमेन संस्कृतस्य अध्ययनं करिष्यामः। लास्ट टाइम वी कंप्लीटेड द भाषा सूत्रम 1 लट् लकारः। ओके, क्रियापद तालिका. Okay, what is the endings of a lat lakara? Do you remember? Okay, repeat it along with me. Ti, tah, anti, si, tah, th, mi, vah, mah. Can you remember this? You have to remember this all things because it is very important. And what is the meaning of lat lakara? Lat lakara means present tense. After that we have to see dvitiyah ghatakah. Already we completed the prathama ghataka after the bhasha sutram 1. Now we have to see prathama ghataka. See the anukramanika. This is the dvitiya ghataka. Okay, in this ghataka we have to see 8.1 संबंधवाचकाः. Okay, 8.1 संबंधवाचकाः. Understand? Page number 22, textbook page number 22. So what is the meaning of sambandhavachaka? They see there is 8.1, 8.2, 8.3, 4, 5, 6, 7. Okay, 1 to 7 is there. Understand? तर संबंधवाचकाः आणि या सगळ्याच्या ह्याचा संबंधवाचकाचा संबंध आहे विभक्तिमालाशी. ओके, तर तुम्ही म्हणा मीच असं काय बोलतो, विभक्तिमालाशी काय संबंध आहे. तर बिफोर द स्टार्टिंग यू हॅव टू सी संबंधवाचका मीन्स द वर्ड्स डिनोटिंग रिलेशन संबंध, एकमेकांमध्ये रिलेशन असतात त्याच्यामध्ये. आणि षष्ठी विभक्ती त्याच्यासाठी आपण घेतो. आणि जेनेटिव्ह केस, म्हणजे षष्ठी विभक्ती म्हणजे काय आणि जेनेटिव्ह केस. तर सी यू हॅव टू सी दिस इज द भाषा सूत्रम 2. ओके, भाषा सूत्रम 2 कुठून घेतलेला आहे? सी पेज नंबर 35. दिस ओनली फॉर युअर इन्फॉर्मेशन, नॉट इन एक्झाम, बिकॉज इट्स सम रिलेशन इन द दिस. इन द भाषा सूत्रम 2 सी there is a vibhakti is there. प्रथमा, द्वितीया, तृतीया, चतुर्थी, पंचमी, षष्ठी अँड सप्तमी अँड संबोधन. या सगळ्या विभक्तींचा आपल्याला आता एक एक करून अभ्यास करायचा आहे. आणि 8.1 याच्यामध्ये आपल्याला अभ्यास करायचा आहे षष्ठी विभक्तीचा. पंचमीनंतरची षष्ठी विभक्ती येते. 8.1 संबंधवाचकाः. कुठली आपल्याला विभक्ती शिकवते? षष्ठी. इन दिस षष्ठी विभक्ती सी षष्ठीच्या साईडला इकडे का लिहिलेलं आहे? देवस्य. म्हणजे पुल्लिंगसाठी आपण षष्ठी विभक्तीला आपण देवस्य, बालकस्य, ओके, भारतस्य, ओके, अशा गोष्टी. कुठलं पण पुल्लिंग शब्द मला सांगा तर आपण स्यस्य लावायचं. अंडरस्टँड? देवस्य, भारतस्य, बालकस्य, पुरुषस्य, ओके, स्यस्य. म्हणजे षष्ठी विभक्तीला पुल्लिंगला काय लागतं? स्य. ओके, स्त्रीलिंगाला षष्ठी विभक्तीला काय लागतं बघा. जशा पुल्लिंगामध्ये विभक्ती असतात प्रथमा, द्वितीया, तृतीया, चतुर्थी, पंचमी, षष्ठी, सप्तमी आणि संबोधन, या विभक्ती जशा असतात तर आपण षष्ठी विभक्ती बघतोय. तर स्त्रीलिंगामध्ये षष्ठीकाला असं मालायाहा. जर एंडिंग इन आ असेल तर याहा, मालायाहा. बालायाहा. कलायाहा. सीतायाहा. अंडरस्टँड? याहा. रमायाहा. ओके, असं लागतं. अंडरस्टँड? इन नपुंसकलिंगम मीन्स न्यूटर जेंडरला सेम जसं पुल्लिंगामध्ये स्य लागतं तसं नपुंसकलिंगामध्ये पण स्य लागतं. बघा, षष्ठी इथे पण प्रथमा, द्वितीया, तृतीया, चतुर्थी, पंचमी, षष्ठी, सप्तमी. तसं वनस्य, धनस्य, अपत्यम, अपतस्य. ओके, तुम्हाला फक्त एक लक्षात ठेवायची आहे की पुल्लिंगामध्ये विसर्ग येतं. अह एक वचन असेल तर. स्त्रीलिंगामध्ये आची मात्रा किंवा ईची मात्रा येते. माला. अंडरस्टँड? अँड नपुंसकलिंग वन, मची मात्रा येते. तर ही सगळी मी तुम्हाला सांगते. पुल्लिंग, देव, माला, वन, व्हॉट इज दिस इज ऑल नाउन्स. म्हणजे आपल्याला आता नाउन्सची स्टडी करायची आहे. कशाच्या माध्यमातून? विभक्तीच्या माध्यमातून. You have to remember only one thing. There is a vibhaktis प्रथमा, द्वितीया, तृतीया, चतुर्थी, पंचमी, षष्ठी, सप्तमी, संबोधन. And we have to see only now षष्ठी विभक्ती.
षष्ठी विभक्तीचा अभ्यास करायचा आहे. कशातनं? संबंधवाचका. तर संबंधवाचका लेसन काढायचं आहे. त्यामध्ये पुल्लिंगम. देर इज अ वन चार्ट इज देअर. बघा एकाच चार्टमध्ये हा चार्ट दिलेला आहे. इथे नाव आहे दशरथः, रावणः, धृतराष्ट्रः, रामः, भीमः. तुमची नावं ही परिचय. डू यू रिमेंबर दिस नेम? ओके. ही सगळी नावं जी आहे ही महाभारत ॲज वेल ॲज रामायणमधून घेतलेली आहे. अंडरस्टँड? दशरथः, रामः आणि रावण ही नावं आहेत रामायणामध्ये. धृतराष्ट्र आणि भीम ही आहे महाभारतातील नावं. आता हिअर दिस इज ऑल पिता मीन्स फादर अँड हे त्यांचे पुत्र. फॉर एक्झाम्पल दशरथाचा पुत्र आहे राम, रावणाचा पुत्र मेघनाद. यू नो रिमेंबर मेघनाद. धृतराष्ट्राचा पुत्र दुर्योधन, रामचा पुत्र लवह, लवह अदरवाईज कुश एनिथिंग. भीमचा पुत्र घटोत्कच. ही त्यांची पुत्रांची नामे. मीन्स इन धिस टेबल तुम्हाला काय कळतं? दिस इज द रिलेशन बिटवीन इन द टू पीपल. ओके. दशरथस्य पुत्र रामः, रामस्य पिता दशरथः. स्य इज अ डिनोटिंग इज अ षष्ठी विभक्ती रिलेशन बिटवीन टू पीपल. म्हणजे पुल्लिंगाला स्य लागतं. तर सी पुल्लिंगमध्ये कसं करायचं? रामः. मेन वर्ड काय आहे? रामः प्लस स्य इज देअर. सी आपल्याला लावायचं आहे अकॉर्डिंग टू दी. तर काय झालं? इक्वल टू रामस्य. अंडरस्टँड? रामस्य, दशरथस्य, रावणस्य, मेघनादस्य. ओके. आता अकॉर्डिंग टू दॅट वी हॅव टू मेक सेंटेन्स. सी कशी सेंटेन्स झाले? कस्य. ओके. कस्य मीन्स हुज. ओके. पुल्लिंग. पुत्रः, पुत्रः मीन्स सन. अँड पिता, पिता मीन्स फादर. इट्स व्हेरी सिम्पल. यू ऑलरेडी स्टडी इन द 7th स्टँडर्ड बालभोत. पुत्र मीन्स सन, पिता मीन्स फादर. द मीनिंग ऑफ कस्य हुज. कस्य पुत्रः रामः. The answer is Dashrathasya putrah Ramah. Here Kasya is asking the question, who's father of Ram? The Dashrathasya. Sya is there. Dashrathasya putrah Rama. According to we are making Kasya pita Dashratah. तर काय येणार? रामस्य पिता दशरथः. It's a very simple. Whenever षष्ठी विभक्ती is coming, षष्ठी means what? संबंधवाचकाः. Relation between two person. Understand? Why we are writing here Sya? Because Sya, Dashrath and Rama is the pullinga word. जर पुल्लिंग वर्ड असेल तर आपण एकवचनासाठी स्यच लावायचं. काय लावायचं? एकवचनासाठी स्य. अंडरस्टँड? नाऊ सी according to we have to make sentence. कस्य पुत्र मेघनादः. रावणस्य पुत्रः मेघनाद. Very simple. Then next question. कस्य पुत्रः दुर्योधनः. कोणाचा पुत्र दुर्योधन आहे? सिम्पल. धृतराष्ट्रस्य पुत्रः दुर्योधनः. देन कस्य पुत्रः लवः. रामस्य पुत्र लव. सी इन दिस नाउन रावणस्य, धृतराष्ट्रस्य, रामस्य. इथं नाउनमध्ये स्य. धृतराष्ट्रः, धृतराष्ट्रस्य. रावणः, रावणस्य. रामः, रामस्य. तर काय दाखवतं इकडे? संबंध वाचक. रिलेशन बिटवीन रावण अँड मेघना. दे आर पिता अँड पुत्र. धृतराष्ट्र अँड दुर्योधन. दे आर पिता अँड पुत्र. रामस्य and लव, they are पिता and पुत्र. Understand? Then next one. कस्य पुत्र घटोत्कचः. भीमस्य पुत्रः घटोत्कचः. कस्य पिता रावणः. मेघनादस्य पिता रावणः. ओके. कस्य पिता धृतराष्ट्रः. दुर्योधनस्य पिता धृतराष्ट्र. In this sentence also relation, but there is a भीम पुत्र, सॉरी भीम पिता, घटोत्कच what? पुत्र. ओके. देन मेघनादस्य पिता. देन मेघनाद इज अ पुत्र. रावण इज अ पिता. दुर्योधन इज द पुत्र.
देन धृतराष्ट्र इज द पिता. देन नेक्स्ट वन, कस्य पिता रामः. राम हॅव टू सन. लवस्य पिता रामः, कुशस्य पिता रामः. त्यात कुशलीला पण तिथे लिहून ठेवलेलं आहे. ओके, यू हॅव टू राईट इज ऑल सेंटेन्स. कस्य पिता भीमः, घटोत्कचस्य पिता भीमः. You have to remember only one thing. Whenever pullinga word is coming and you have to use only ekvachanam, you have to write sya. घटोत्कच, घटोत्कचस्य. लवः, लवस्य. कुशः, कुशस्य. Because it's not a common noun. This is all a proper noun. Understand? Proper noun आपण एक सियस लावू शकतो. अंडरस्टँड. आता लव हा एकच आहे, कुश हा एकच आहे. दोन कुश आहेत का, 5-6 लव आहेत हे आहेत का, नाही. दिस इज ऑल प्रॉपर नाऊन. अंडरस्टँड, नॉट अ कॉमन नाऊन. ओके. आणि प्रॉपर नाऊनमध्ये फक्त एकवचनामच येतं. रामः, रामस्य. लक्ष्मणः, लक्ष्मणस्य. भीमः, भीमस्य. अर्जुनः, अर्जुनस्य. इज अ व्हेरी सिम्पल. नाव वी हॅव टू सी नपुसकलिंगम in the form of 8.1.2 is in your textbook. टेक्स्टबुकमध्ये बघायचं आहे. आता नपुसकलिंग ऑलरेडी स्टडी की नपुसकलिंगला एंडिंग इन म असतं. रामायणम, महाभारतम, रघुवंशम, गीत गोविंदम. व्हॉट आर दिस, यू नो? नो, दिस इज ऑल इपिक्स ॲज वेल ॲज पोएट्री. ओके. इपिक्स हे सगळे ग्रंथ आहेत. रामायणम ग्रंथ आहे, महाभारत पण ग्रंथ आहे, रघुवंश पण ग्रंथ आहे आणि गीत गोविंद पण एक प्रकारचं पोएट्री सेक्शन आहे. तर सी, अँड दीज आर ऑल व्हॉट, कवीही. ओके. अंडरस्टँड. वी ऑलरेडी सॉ, सी, वी ऑलरेडी सॉ इन दिस द टेबल. आपण ह्याचं टेबल बघितलं. पुल्लिंगमधलं देवचं देवस्य होतं आणि नपुसकलिंगामध्ये वनचं काय होतं, डू यू रिमेंबर? हां, सी, वनचं होतं वनस्य फॉर द षष्ठी विभक्ती. तो सेम ॲज फर्स्ट वर्ड इज अ वनम, इज अ वनस्य. ओके. देन इन पुल्लिंग फर्स्ट वर्ड इज अ देव, इज अ देवस्य. मीन्स देवः चेंज देवस्य इन द पुल्लिंगम. अँड सिमिलरली नपुसकलिंगम वनम इज अ चेंज इन वनस्य. अकॉर्डिंग टू दॅट वी हॅव टू सी की नपुसकलिंगामध्ये काय काय चेंजेस होतात. सी, इट्स व्हेरी सिम्पल. तुम्हाला एकदम एक्झॅक्टली कळेल की पूर्वीच्या पुस्तकामध्ये असं काही नव्हतं आणि आम्हाला डायरेक्ट टेबल्स करायला लागायचे. तर आम्ही कशासाठी करतो हे आम्हाला माहीत नव्हतं. पण नाव संस्कृतचं पुस्तक इज व्हेरी सिम्पल करून प्रत्येक कंटेंट मस्तपैकी समजावून सांगितलेला आहे. ओके. नपुसकलिंगममध्ये आता सांगितलं रामायणमचं काय होणार, रामायणस्य. महाभारतम, महाभारतस्य. रघुवंशम, रघुवंशस्य. गीतगोविंद, गीतगोविंदस्य. यू हॅव टू राईट दिस ऑल थिंग. रामायणस्य कविः वाल्मीकिः. कः रामायणस्य कविः, रामायणस्य कविः वाल्मीकि. यू कॅन राईट रामायणम. ओके. रामायणमचं ते चेंज होणार रस्य, रामायणस्य. ओके. कः रामायणस्य कविः, रामायणस्य कविः वाल्मीकि. सी, स्य इज देयर. कः महाभारतस्य कविः, महाभारतस्य कविः व्यास. इन दिस सेंटेन्स कः मीन्स व्हॉट, who is the poet of Ramayana? Kavihi means poet. Ramayanasya kavi Valmiki. Who is the poet of Mahabharata? Mahabharatasya kavihi Vyasa. According to the relation between means संबंध वाचका, संबंध between Ramayan and Valmiki. क्योंकि रामायणाचा कंपोजर, who is the composer of Ramayana is a Valmiki. He. Of is there. Of. Who is the composer of Ramayana? रामायणस्य कविः वाल्मीकि. कः महाभारतस्य कविः, महाभारतस्य कविः व्यासः. देन कः रघुवंशस्य कविः, रघुवंशस्य कविः कालिदासः. देन कः गीतगोविन्दस्य कविः, गीतगोविन्दस्य कविः जयदेवः. ओके. म्हणजे रघुवंशचा कवी, रघुवंश जो आहे कालिदासाने लिहिलेला आहे. ओके. इन द रघुवंश ऑल आर यू, रामायण महाभारत तुम्हाला माहिती आहे काय, पण रघुवंश इज द बेस्ट
इधर त्या सगळ्यामध्ये राम, भरत, लक्ष्मण, शत्रुघ्न किंवा त्याच्या अगोदरचे जे राजा आहेत त्यांची सगळी वंशावळ दिलेली आहे आणि लास्टच्या राजापर्यंत. तर कालिदासाने रचलेलं खूप मोठं आहे, खूप मोठे मोठे त्याच्यामध्ये सर्ग आहेत. ओके, तर देअर सिय सेम वेनेवर इन द नपुसकलिंगम विच ऑल्सो वी हॅव टू यूज सिय. अंडरस्टँड? देन इन द स्त्रीलिंगम there are so many, see in the 5 words is there, 3 words is the ending in a, Sita, Urmila, Rama, and last 2 words is the ending in e. Whenever ending in a is coming, Sita, ala shevti, noun is there, Sita, proper noun, not a common noun. So the change in Sitayaha. In the pullingam siya is coming, in the napusakalingam siya is coming. ओके, म्हणजे पुल्लिंगमध्ये प्रिफिक्स कुठला येतो? सिय. नपुसकलिंगमध्ये प्रिफिक्स कुठला येतो? सिय. पण इन द स्त्रीलिंगम वेन एंडिंग इन आ, याहा, सीतायाहा, उर्मिलायाहा, रमायाहा. फॉर एक्झाम्पल बालायाहा, कलायाहा. Okay, you can take any one. See, girls should have most of the ending in e as a most of the ending in e, at the ending in a astat. Okay, you can take any like that. My name is Supriya. Yeah. Okay, you can tell. You can take the any other name like that. Sunita. Sunita. Yeah. Okay. Now the Malti. E. Most of girls should have ya ending in ya astat. Okay, like the Parvati. आता पार्वतीमध्ये सुद्धा याहा येतो, बट ई पार्वतीचा ड्रॉप होतो तो पार्वत्याहा. रुक्मिण्याहा. जसं आपण बघितलं इन द कह का किम के कुरवंतीमध्ये बघितलं, कह का किममध्ये कह का किम इज बिलॉंग टू धिस ओनली. कह का किममध्ये काच विद्यार्थिनिया. अंडरस्टँड? ओके, तर सी यू हॅव टू सी राम, लक्ष्मण, माधव, शिव, विठ्ठल. ओके, सीताचे पती कोण? हु इज द हजबंड ऑफ सीता? राम. उर्मिलाचे लक्ष्मण, रमाचं माधव, पार्वती शिव, रुक्मिणी विठ्ठल. मग दिस ऑल द पत्नी अँड दिस इज ऑल द पती मीन्स वाईफ अँड हजबंड. तर अकॉर्डिंग टू दॅट देर इज अ रिलेशन बिटवीन टू पर्सन. ओके, वाईफ अँड हजबंड देर इज अ रिलेशन बिटवीन 2 पर्सन. ओके, दोघांमध्ये रिलेशन येतं. हाऊ कॅन वी एक्सप्रेस द रिलेशन? हाऊ कॅन वी मेक द सेंटेन्स? इन द स्त्रीलिंगम सी सीता प्लस या सीतायाहा. वेन एवर एंडिंग इन आ इज देर, इन द एंडिंग इन ई इज देर लाईक पार्वती प्लस या पार्वत्याहा. नदी नद्याहा. घटी घट्याहा. ओके, अंडरस्टँड व्हॉट आय एम सेइंग? लाईक दॅट. सी पार्वती याहा. जो हा ई असेल तो ई जो होणार तो काय होणार? ड्रॉप्ड होणार आणि याहा येणार. पार्वत्याहा. इथे पण याहा येतो आणि इथे पण याहा येतो, पण याच्यामध्ये सीताचं आ ड्रॉप होत नाही. सीता याहा. फुल सेंटेन्स इज देयर. इन द पार्वती ई इज ड्रॉप्ड अँड इज कमिंग पार्वत्याहा आणि तो होतो अर्धा. पार्वत्याहा. आफ्टर द रिमूव्हिंग ई ओनली व्हॉट इज द रिमेनिंग? ओनली त. तर त प्लस या पार्वत्याहा. नदी नद ई काढला नद्याहा. ओके, घटी घट्याहा. तर अकॉर्डिंग टू सी कस्याहा मीन्स हुज. ओके, पती मीन्स हजबंड अँड पत्नी मीन्स वाईफ. म्हणजे इन द पुल्लिंगम अँड नपुसकलिंगम वी यूज कस्य. ओके, बट इन द स्त्रीलिंगम वी यूज कस्याहा. According to Kasya Patni Sita. What that is Kasya? Because the answer is a pullingam. Ramasya Patni Sita. Understand? Then Kasyaha Pati Ramah. Sitayaha Pati Ramah. Ramasya Pati Sita. Okay, Ramasya Patni Sita and Kasyaha Pati Rama. Sitayaha Pati Rama. Why are you using Kasya? Because Kasya is the word is the feminine gender means strilingam. That's why I am using here kasyaha. When a striling is there we have to use kasyaha. In the pullingam we have to use what? Kasya. Okay, Sitayaha Pati Rama. These are the Shashti Vibhakti means sambandha vachakaha. Then according to see
कस्याः पती लक्ष्मण उर्मिलायाः उर्मिलायाः पतिः लक्ष्मणः. देन कस्याः पती माधवः रमायाः पतिः माधवः. देन कस्याः पती शिवः पार्वत्याः पति शिवः. गॉट इट. मीन्स इन द एंडिंग इन ई इज देर याहा इज कमिंग. म्हणजे इन द पुल्लिंगम अँड नपुंसकलिंगम स्य इज कमिंग आणि इन द स्त्रीलिंगम याहा वी हॅव टू यूज. ओके फॉर द शोविंग द रिलेशन. अंडरस्टँड. व्हॉट इज द आन्सर. कस्या पती म्हणजे पती कोणाचा पती लक्ष्मण आहे. उर्मिलाचा पती लक्ष्मण आहे. अंडरस्टँड. देन कस्याः पती विठ्ठलः रुक्मिण्याः पतिः विठ्ठलः. कस्य पत्नी उर्मिला लक्ष्मणस्य पत्नी उर्मिलाः. आता कस्य विचारला मीन्स ते पुल्लिंग आन्सर येणार. लक्ष्मणस्य. ओके. उर्मिला पत्नी उर्मिला येणार नाही. लक्ष्मणस्य. कस्य पत्नी रमा. टेल मी आन्सर. माधवस्य पत्नी रमा. अंडरस्टँड व्हॉट आय एम टेलिंग. ओके. नाउ अकॉर्डिंग टू द व्यू कस्य पत्नी पार्वती. शिवस्य पत्नी पार्वती. कस्य पत्नी रुक्मिणी. विठ्ठलस्य पत्नी रुक्मिणी. ओके. Do you have to remember this all thing. In the pullingam we use sya, in the strilingam we use yaha, and in the napusakalingam we use sya. Why using all this? Because this is a षष्ठी विभक्ती आणि षष्ठी विभक्ती denotes संबंधवाचका mean टू पर्सन. जेव्हा संबंधवाचक हा असेल तर तुम्हाला टू पर्सनमध्ये तर आपण काय यूज करायचं त्या गोष्टी यूज करायच्या. अंडरस्टँड. ओके. देन अकॉर्डिंग टू दॅट इन द 8.1.4 तव मीन्स युअर अँड मम मीन्स माय. दीज आर थिंग्स. तव मीन्स युअर अँड मम मीन्स माय. ओके. इन दिस सेंटेन्स सी दिस चार्ट. पुढच्या वेळी आपण हा एक्सप्लेन करणार आहोत. मी आत्ता करत नाही तुम्हाला एक्सप्लेन. पुढच्या वेळी तुम्हाला हा चार्ट आणि ॲज वेल ॲज आपण थोडेसे सेंटेन्स बघणार आहोत. ओके. मग तुम्हाला हे प्रकारे कळेल. फक्त तुम्हाला एक गोष्ट लक्षात ठेवायची की पुल्लिंगला आपण स्य वापरतो, स्त्रीलिंगला आपण याहा वापरतो आणि नपुंसकलिंगला आपण काय वापरतो. स्य वापरतो. अँड टवचं मिनिंग काय आहे. युअर अँड ममचं मिनिंग काय. माय. अकॉर्डिंग टू द वी आर सी वी आर म्हणजे आपण पुढे बघूया आणि त्याच्याबरोबर आपण 8.1.3 चालू करायचं आहे. ओके. आणि काय करायचं आहे एकदा फक्त आपण रिवाइज करायचं. ओके. तर लेट अस सी नाउ इन द पुल्लिंगम दशरथ दशरथस्य, रावणः रावणस्य, धृतराष्ट्रस्य, रामः रामस्य, भीमः भीमस्य. देर आर रिलेशन बिटवीन द टू पर्सन. दशरथ रावण धृतराष्ट्र राम भीम इज द पिता अँड राम मेघनाद दुर्योधन लव अँड घटोत्कच इज द एक्सपेक्टिवली इज द पुत्र. अकॉर्डिंग टू वी मेक द सेंटेन्स. सी कस्य पुत्र राम दशरथस्य पुत्र राम, रामस्य पिता दशरथः. देन रावणस्य पुत्र मेघनादः, धृतराष्ट्रस्य पुत्र दुर्योधनः, रामस्य पुत्र लवः. देन भीमस्य पुत्रः घटोत्कचः, मेघनादस्य पिता रावणः, दुर्योधनस्य पिता धृतराष्ट्रः. देन लवस्य पिता रामः, कुशस्य पिता रामः, घटोत्कचस्य पिता what भीमः. Then in the Napusakalingam am is there. Ramayanam, Mahabharatam, Raghuvamsham and Gita Govindam. So only in the changing in the Napusakalingam, not this word. Valmiki, Vyasa, Kalidas, Shade. What is the meaning like that? Ramayanam, Ramanasya. Like that kaho Ramanasya kavi? Ramanasya kavi Valmiki hi. Mahabharatasya kavi? Mahabharatasya kavi hi Vyasa. Raghuvamshasya kavi? Raghuvamshasya kavi Kalidas. गीत गोविंदस्य कवी गीत गोविंदस्य कवी जयदेव. इन द स्त्रीलिंगम एंडिंग इन आई इज देर सीता उर्मिला रमा अँड एक्सपेक्टिवली पार्वती अँड रुक्मिणी. ओके. बघा तुम्ही पुल्लिंगमध्ये रामः लक्ष्मणः माधवः शिवः विठ्ठल इज द एंडिंग इन ओह अँड सीता उर्मिला रमा इज द एंडिंग इन आ. पार्वती रुक्मिणी इज एंडिंग इन ई. मी तुम्हाला सांगितलं मोस्ट ऑफ द गर्ल्सची नावं एंडिंग इन ई नी असतात किंवा आनी असतात.
लाईक द सीता सीतायाः, पार्वती पार्वत्याः. ई इज omitted after the पार्वत्याः. According to the making the sentence, कस्य पत्नी सीता, रामस्य पत्नी सीता, कस्याः पति रामः, सीतायाः पति रामः, उर्मिलायाः पति लक्ष्मणः, सॉरी, रमायाः पति माधवः, पार्वत्याः पति शिवः, देन रुक्मिण्याः पति विठ्ठलः, देन लक्ष्मणस्य पत्नी उर्मिला. मतलब कस्य इज कमिंग यू हैव टू यूज स्य बिकॉज कस्य इज अ फॉर द व्हाट पुल्लिंगम एंड कस्याः इज अ फॉर व्हाट स्त्रीलिंगम. ओके. माधवस्य पत्नी रमा, देन शिवस्य पत्नी पार्वती and विठ्ठलस्य पत्नी रुक्मिणी. You have to remember on the when a kasya is coming, we have to use kasya is the applicable for the pullingam and kasyaha is applicable for the strilingam. Then see, मी ते तुम्हाला हे पण सांगितलं की तव मीन्स युअर अँड मम मीन्स माय. नेक्स्ट टाइम आपण याचे सेंटेन्स बघणार आहोत, आता नाही, आणि त्याच्याबरोबर आपण 8.1.3 चालू करणार आहोत. आजचं सेशन मी इथंच संपवते. पुन्हा आपण लवकरच भेटू. ओके, धन्यवाद. पुनर्मिलामः.